अहिल्यानगर कल्याण महामार्गावरच्या पारनेर तालुक्यामधल्या टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन आज केलेलं होतं। कांद्याचे दर तसंच शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्या यासाठी शेतकरी हे कांद्यांचे ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावरती आले। कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांना अनुदान दिलं जावं, शेती पिकांच्या खर्चाचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होतं। प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिकाधिक तीव्र करू असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे। हे जे सरकार आहे हे निष्ठुर सरकार आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे। या सरकारला शेतकऱ्याच्या बाबतीत काही घेणं देणं नाही। शेतकरी जगला काय मेला काय या सरकारला काही घेणं देणं नाही। हे सरकार या शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे आणि म्हणून या कांद्याला बाजार भाव मिळावा म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही गॅसचे भाव वाढवलेत, घरगुती जे सामान आहे त्याचे भाव वाढवलेत, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढवलेत। मग शेतकऱ्यांनी असं काय पाप केलंय की त्यांच्याच उत्पन्नाला भाव नाहीये? आज कांद्याचं जो दलाली मधली दलाली त्या लोकांनी पैसे हडप करतात आणि शेतकऱ्यांना पैसे नाही देत आहेत। शेतकऱ्यांवर हा अन्याय उडत, त्यानंतर त्यांनी निर्यात बंदी उठवली पाहिजे। शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे। आज मार्केटमध्ये कांदा 4 ते 8 रुपये किलोने जातोय। शेतकऱ्यांना कमीत कमी 20 रुपये भावाने तरी कांदा दिला पाहिजे।